नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशलमध्ये बिना मावा बिना दुधाची फक्त 2 चमचे तुपात तिळाची अशी टेस्टी मिल्क केक बनवून दाखवणार आहे, जी तुम्ही कधी अशी बनवली पण नसेल आणि खाल्ली पण नसेल आणि खायला खूपच चविष्ट अप्रतिम लागते की जे तोंडात टाकतेच विरघळेल आणि बनवायलाही खूप सोपी आहे। तर चला सुरू करूया। तर यासाठी सर्वात आधी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये घालूया एक मोठी वाटी म्हणजे 250 ग्रॅम पांढरे तीळ। मेजरिंगसाठी तुम्ही कोणताही कप किंवा वाटी सेट करून घ्या। तर सतत हलवत राहत असून 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर हलकेसे भाजून घेऊयात। आपल्याला तिळाला खूप जास्त भाजायचे नाही तर तीळ खायला कडवट लागतील, म्हणून फक्त हलकेसे गोल्डन होईपर्यंत भाजायचे आहे। पहा, तिळाचे थोडंसं कलर चेंज झालेला आहे व छान खमंग सुगंध येत आहे आणि तीळही छान तडतडले आहे। याचा अर्थ तीळ परफेक्ट भाजले गेले आहे। आता गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। सध्या तीळ खूप गरम आहे, तर पूर्ण थंड करून घेऊयात, नंतरच ग्राइंड करायचं। जर आपण गरमागरममध्ये तिळाला ग्राइंड केले तर तीळ ऑइल सोडून देणार आणि मिल्क केक खायला चविष्ट लागणार नाही। तर तीळ पूर्णतः थंड झालेले आहे। तर चला ग्राइंड करूया। तर पूर्ण तीळ मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर ग्राइंड करून घेऊयात। आपल्याला तिळाला खूप जास्त बारीक ग्राइंड करायची नाही। पहा, आपण तिळाला असं जाडसर ग्राइंड करून घेतले आहे। तर परत त्याच कढईमध्ये टाकूया 2 चम्मच तूप आणि तूप गरम झाल्यावर यामध्ये घालूया तिळाची पावडर। तर सतत हलवत राहत असून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅसचा फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचा आहे। आपण तिळाला आधीच भाजून घेतले आहे, म्हणून तुपात खूप जास्त भाजायची गरज नाही। फक्त हलकेसे 1 ते 2 मिनिटं परतवायचे आहे। खरंच मंडळी, ही तिळाची मिल्क केक खूप चविष्ट लागते। खाताना असं वाटेल की आपण मावाची मिल्क केक तर खात नाही ना। तर आपण याला हलकेसे परतून घेतले आहे व तिळाने ऑइलसुद्धा रिलीज करून दिले आहे। आता यामध्ये घालूया अर्धा कप मिल्क पावडर। तर मिल्क पावडरलाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही 10 ते 15 काजूला मिक्सी जारमध्ये ग्राइंड करून त्याची पावडर करूनही टाकू शकता किंवा अर्धा कप खोबऱ्याचे कीससुद्धा टाकू शकता, खूप चविष्ट बनेल। तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता गॅस बंद करूया आणि याला एका बाउलमध्ये काढून सध्या साईडला ठेवून देऊया। तर चला पटकन आपण याच्यासाठी पाक तयार करून घेऊयात। तर कढईमध्ये टाकूया 250 ग्रॅम साखर। जेवढे आपण तीळ घेतले आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे आपला रेशो अगदी परफेक्ट राहणार। सोबतच टाकूया अर्धी वाटी पाणी। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, ज्यामुळे साखर लवकर विरघळेल। जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही 200 ग्रॅम साखर टाका। पहा, पाण्यात छान उकळी आलेली आहे आणि साखरही विरघळली आहे। आपल्याला याचे 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचे नाही, फक्त तेलासारखं चिपचिपा पाक करायचा आहे। आता यामध्ये घालूया 1 चम्मच वेलची पावडर, ज्यामुळे सुगंध खूप छान येईल। तर चला, जोपर्यंत पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण मिल्क केकसाठी ट्रे रेडी करून घेऊयात। मी इथे प्लेट घेतली आहे, तुम्ही ट्रे पण वापरू शकता। तर थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊयात। तर आपलं ताटही रेडी आहे आणि इकडे पाकही तयार झालेला आहे। पहा, तेलासारखं चिपचिपा आहे, हलकं हलकंसं तार बनत आहे, पूर्ण एक तार बनत नाही। जर आपण पाकाला आणखीन शिजवला तर घट्ट होईल आणि मिल्क केक सॉफ्ट न बनता कडक बनेल। आता गॅस बंद करूया आणि यात तीळ आणि मिल्क पावडरचे मिश्रण थोडं थोडं करून टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। एकदम पूर्ण घालायचे नाही तर गुठळ्या बनणार, म्हणून थोडं थोडं करून घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। तर आपण पूर्ण पावडर पाकात टाकून दिली आहे
आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता गॅस ऑन करूया आणि गॅसचे फ्लेम लो ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहत असून शिजवून घ्यायचे आहे. आपल्याला मिश्रणाला तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत हे कढईला पूर्ण सोडत नाही. खरंच मंडळी, ही मिल्क केक बनवायला तुम्हाला यात मावाची किंवा दुधाची सुद्धा गरज नाही आणि बनवायला फक्त 2 चमचे तूप लागते आणि खायला खूप स्वादिष्ट लागते. तर पहा, मिश्रणाने कढईला सोडून दिले आहे. याचा अर्थ मिश्रण परफेक्ट शिजलं आहे. आता जास्त शिजवायची गरज नाही, नाहीतर मिश्रण हार्ड होईल आणि मिल्क केक कडक बनणार. आता गॅस बंद करूया आणि पूर्ण मिश्रण ताटात टाकून घेऊयात आणि पॅच्युलाच्या मदतीने अगदी स्मूथ करून घेऊयात. तुम्ही वाटीने किंवा चमच्याने सुद्धा स्मूथ करू शकता. सध्या मिश्रण खूप गरम आहे, तर हलकंसं थंड होऊ द्यायचं, नंतरच कट लावायचे. तर मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे, तर हलक्या गरम मिश्रणमध्ये कट लावून घेऊयात. तर कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनली आहे, की जी तोंडात टाकताच विरघळेल. मी याला मिल्क बारचा शेप दिला आहे. तुम्हाला जसे लहान मोठे पीसेस करायचे असतील तुम्ही तसे कट करू शकता. आता अर्धा तास याला अशी सेट होऊ द्यायची. तसं पाहिलं तर हे खूप लवकर सेट होते. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 10 मिनटं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, खूप लवकर सेट होईल. पहा, अर्धा तास झालेले आहे आणि मिल्क केक ही छान सेट झाली आहे. मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त सेट झाली आहे. मी तुम्हाला एक पीस तोडून दाखवते. पहा, आतून टेक्स्चर किती छान मस्त आलेला आहे व अगदी मऊसूत बनली आहे, की जे तोंडात टाकताच विरघळेल. तर तुम्ही हे बिना मावा बिना दुधाची फक्त 20 मिनिटात बनणारी मिल्क केक मकर संक्रांतीमध्ये नक्कीच बनवा, सर्वांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.